नमस्कार मित्रांनो, तेजा व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहे, आवरलं आहे आमचं. केदारनाथला जाण्यासाठी निघतोय आम्ही आता इथनं पहिले सोनप्रयागला जाणार आहे आणि तिथनं गौरीकुंड आणि गौरीकुंडापासून ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. खूप थंडी आहे. डायरेक्ट आतमध्ये एक स्वेटर घातलं आहे आणि वरनं जॅकेट आहे. चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती केदारनाथ भगवान की हर हर मोरया. खूप मोठा ट्रॅफिक लागलेलं आहे, जाम. आम्ही गाडीत उतरून घेतले, पायी चाललोय. आता पुढे जाऊन बघू आता कसं जायचं, काय करायचं ठरवू. आता आम्ही पुढे गेल्यावरती लांबच लांब रांगा लागलेल्या आहे, कारण आता 2 किलोमीटर पायी चालायचं आहे. वरतीपर्यंत बघा डायरेक्ट लाईन लागलेली पूर्ण. नीता काकूचे जोक मारायचं काम चालू झालेलं आहे. आता जेवढा जोश आहे ना, थोडं वरती जातो. असे चालते, असे चालते. बाबा नीचे जागा नाही, बोले बाबा नीचे जागा नाही निघायचं. 2 किलोमीटरची लाईन आहे ही टॅक्सीसाठी. तिथनं टॅक्सी पकडायची आणि गौरीकुंडाला जायचं. भारती मावशी आहे, मम्मी आहे, नीता काकू आहे. बोला जय भोले, 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 जय श्री केदारनाथ, जय श्री केदारनाथ. खूप मोठी लाईन आहे. 1 तास झालाय ना आपल्या लाईन मध्ये. 1 तास. किती वेळ झाला आपल्या लाईन मध्ये? तेव्हापासून निघालो. 4-4:30 वाजेपासून निघालो आम्ही. 3 वाजता सुटलो. 3 वाजता उठलोय. 4:30 निघालो, पण गर्दी इतकी होती आम्ही मागेच उतरून घेतलं आणि आता पायी चाललेलो आहे. ही सगळी टॅक्सीची लाईन आहे. पोचलो आम्ही आत्ताशी टॅक्सी स्टँड पर्यंत. इथनं गार्डनमध्ये बसून वरती जायचं. लाईन खूप लांब पर्यंत. आम्ही थांबलोय चहा पिण्यासाठी. काकू अण्णा अण्णा अजून एवढा चढायचं आहे. पाऊस चालू झाला आहे, बारीक बारीक पाऊस चालू आहे. आता गौरीकुंडापासून आम्ही वरती निघालोय. खूप गर्दी आहे आणि गर्दीत चालणं पण अवघड झालंय. इथं घोडा काउंटरला गर्दी आहे. घोडा खच्चर तिकट काउंटर खूप गर्दी आहे. इकडे मागे बघा. हाय, नाही थांबायचंय. बोले पोचलो आम्ही वरती. बर्फ बघा दिसतोय पूर्ण. दुपारचे 1:38 झाले. भयंकर थंडी आहे. हातमोजे तर पूर्ण ओले आले. पाऊस पण चालू आहे एकदम. म्हणजे पायाला मुंगे आले, हाताला मुंगे आले. आमच्या घोड्याला एकदम नालायक होता. घोड्याला एकदम हरामखोर होता. तर पायाला लावून लागत आणले त्यांनी का पास कधी. वातावरण पूर्ण खराब झालंय केदारनाथला. आम्ही आलो तेव्हा काहीच धुकं नव्हतं. तेव्हा धूप कसे येत आहे.
बघा धुकं वाढले. 5-5 मिनिटाला वातावरण बदलते, कधी काय होईल काय सांगता नाही तिथं. बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. बर्फ पडतोय, बर्फ उभं राहत नाही, हात एकदम कडक झालेले आहे. खूप बर्फ पडतोय सगळ्या डोंगरावरती, परत बर्फ साचलाय. आलो तेव्हा काहीच नव्हता. आत्ता पडला सगळा बर्फ. 1-1.5 तास बर्फ पडत होता पूर्ण. पावणे 2 वाजताच पोहोचलो होतो आम्ही, पण पाऊस चालू झाला आणि बर्फ पडत होता. खूप बर्फ झाला, 2 तास बर्फ पडत होता. आता खूप थंडी वाजते. टी शर्टवरती स्वेटरवरती जॅकेटवरती रेनकोट घातलेला आहे, तरी थंडी वाजते. हँड ग्लोव्ज आणले, ते पूर्ण ओले होऊन गेले. हे बघा माझ्या मागचा नजारा, पूर्ण बर्फ पडलेला डोंगरामध्ये. आता थोडा उशीरच झालेला आहे, त्याच्यामुळं म्हटलं काहीतरी टेंट वगैरे घेऊ आणि तिथे थांबू. एक गेलं की एक हेलिकॉप्टर येतं लगेच. आणि हा समोरचा नजारा इतका जबरदस्त दिसतोय. सूर्यप्रकाश पाहिजे होता बघता, आता एकदम भारी दिसतोय नजारा. बस असलेला आहे टेंटवरती. सुरुवात झालेली आहे, मंदिराचा कळस दिसला. हे बघा सकाळपासून थोडासा सूर्यप्रकाश दिसला. आता जरा वाटतोय वातावरणामध्ये गारवा कमी वाटतोय सूर्याचं थोडासा प्रकाश असल्यामुळे. ब्लॅक कलरचं शेड जे आहे ना, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन दाखवून टोकन काढून घ्यायचं आणि इथनं एंट्री आहे. हा पूल क्रॉस करायचा आणि मंदिराकडे जायचं. पायऱ्या चढूया आपण. आता एकदमच जवळ चाललंय मंदिराच्या. फायनली स्वप्न पूर्ण झाले आमचं इथपर्यंत येण्याचं. जय श्री केदार. फायनली पोहोचलेलो आम्ही केदारनाथ मंदिराजवळ. आजीचा व्हिडिओ काढायला बघा. एकदम छान नजारा झालेला आहे. डोंगरांवरती सूर्याचा प्रकाश पडलेला आहे. खूप पाऊस झाल्यानंतर सूर्य दिसतोय. भक्ति तो करेंगे कि नहीं करेंगे? केदारनाथ मंदिराचा संध्याकाळचा नजारा. आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे मुक्कामी.
आणि सकाळी उठून लवकर दर्शन घेऊ आणि परतीच्या प्रवासाला जाणार आहे. खूप गर्दी आहे, खूप बर्फ पण पडला होता, बर्फ दाखवलाच मी. आणि एकदम मनमोहक दृश्य आहे, एकदम जबरदस्त वातावरण आहे. केदारनाथला मुक्काम आहे आणि आता आम्ही जेवण करतोय केदारनाथ मध्ये. बाकी झोपले.